हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच पेट म्हणजेच PhD एंट्रान्स टेस्ट. ज्या विद्यार्थ्यांना PhD करायची असते त्या विद्यार्थ्यांना पेट एंट्रान्सचा फॉर्म भरावा लागतो. एका युनिव्हर्सिटीचे पेट एंट्रान्सचे फॉर्म हे उद्यापासून सुरू होणार आहेत. त्याच संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असताल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच ऑफिशियल अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, आज आपण पेट एंट्रान्स संदर्भात एक अपडेट आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नागपूर युनिव्हर्सिटी जे आहे ना, त्या नागपूर युनिव्हर्सिटीचे पेट एंट्रान्सचे फॉर्म त्यांनी रिलीज केलेले आहेत. ते फॉर्म तुम्ही कधीपासून भरू शकता त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. हे नोटीस त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पण अवेलेबल आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेट एंट्रान्सचा फॉर्म त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही भरू शकता. या संदर्भात डेट त्यांनी दिलेले आहेत. PhD पोर्टल संदर्भात जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते 10/4/2026 सुरू होतील. त्याची लास्ट डेट असेल 23/4/2026, म्हणजे उद्यापासून हे फॉर्म सुरू होणार आहेत. इथं प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिलेली पहा पेट एंट्रान्स 2026 संदर्भात. टाइम टेबल दिलेलं आहे ते पाहूया. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सांगितल्याप्रमाणे 10/4/2026 हे फॉर्म सुरू होतील. लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची 23/4/2026. हार्ड कॉपी तुम्हाला सबमिट करायची आहे 27/4/2026 पर्यंत, म्हणजे या ठिकाणी हार्ड कॉपी देखील सबमिट करायची आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचा फॉर्म असेल त्याची स्क्रुटिनी होईल 30/4/2026 पर्यंत. त्यानंतर ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट तुमचं डिस्प्ले होईल 3/5/2026 आणि पेट एंट्रान्स कंडक्ट केला जाईल 9/5/2026 ते 12/5/2026 या दरम्यान. सिंपल, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर 10 तारखेला फॉर्म सुरू होणार आहेत, 23 तारखेला लास्ट डेट आहे. हार्ड कॉपी 27 तारखेपर्यंत सबमिट करायचे. ॲडमिट कार्ड तुम्हाला 3/5/2026 अवेलेबल होईल आणि एक्झाम 9 ते 12/5/2026 मध्ये कंडक्ट होईल. सिंपल बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देखील शेअर करून देईल. आता ठिकाणी पेट एंट्रान्सचा जो सिलेबस आहे ना, त्यामध्ये रिसर्चचा टॉपिक खूप महत्त्वाचा असतो आणि तो जर तुम्ही प्रॉपरली कव्हर केला तर पेट एंट्रान्स तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊन जाता. अवघडचं नाही आहे. पेट एंट्रान्स इझी असते, फक्त रिसर्च आहे ना त्याला तुम्ही थोडीशी भर दिली पाहिजे, त्यातला कन्सेप्ट प्रॉपरली समजून घेतल्या पाहिजे. फ्रेंड, हा जो रिसर्चचा टॉपिक आहे हा तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायचा असेल तर तुम्ही MSCET एक्झामचा आपला कोर्स आहे तो जॉईन करू शकता. त्यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड खूप छान प्रकारे तुम्हाला समजून सांगितलेला आहे. कुठलाही डाऊट तुमचा राहणार नाही. PhD होईपर्यंत अनेक कन्सेप्ट तुम्हाला त्या कोर्समार्फत वापरता येतील, म्हणजेच त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे ॲक्च्युली आपण MSCETचा कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये तुमचा नेटचा पण सिलेबस कव्हर होतो आणि पेट एंट्रान्सचा पण सिलेबस कव्हर होतो. म्हणजे एकाच कोर्समार्फत MSCET, नेट आणि पेट हे तीनही एक्झाम कव्हर होतात. सिंपल, तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. फ्रेंड, त्यामध्ये तुम्हाला MSCET एक्झाम ओरिएंटेड सर्व लेक्चर प्रोव्हाइड केले जातात, पण त्यातला रिसर्च ॲप्टिट्यूड या संदर्भात जे पण 40-50 लेक्चर आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली कव्हर केले ना तर तुम्हाला पेट एंट्रान्स एकदम इझी जाईल आणि तुम्ही पेट एंट्रान्स देखील क्रॅक करू शकता. बाकी पुढे जाऊन त्या कोर्सचा वापर तुम्ही नेट, सेट एक्झामसाठी देखील करू शकता, JREFसाठी देखील करू शकता. ठीक आहे, कोर्स संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पूर्णपणे पहा. काही डाऊट असेल तर तिथेच मेसेज करा. पूर्ण डाऊट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. सिंपल. तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळालं असेल. रिपीट कराल, उद्यापासून पेट एंट्रान्सचे फॉर्म सुरू होत आहे. उद्याच भरा असं आग्रह नसेल, थोडंसं वेट करा 1-2 दिवस. साईटला इश्यूज असू शकतात, ते इश्यू वगैरे सर्व गोष्टी सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही 12-13 तारखेला फॉर्म भरायला हरकत नाही आहे. ठीक आहे. तर फ्रेंड, फॉर्म तुम्हाला भरावा लागतो, म्हणजे तुम्ही जर सेट क्वालिफाय असाल, नेट क्वालिफाय असाल तरी देखील फॉर्म भरावा लागतो. कारण पेट एंट्रान्स तुम्हाला द्यायची का नाही हे एक्झाम्शन आहे.
पण पेट एंट्रन्सचा फॉर्म हा तुम्हाला कंपल्सरी भरावा लागतो, हे लक्षात घ्या. म्हणजे अनेक विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही नेट क्वालिफाय आहोत किंवा आम्ही सेट एक्झाम क्वालिफाय आहे, मग आम्हाला पेट एंट्रन्स द्यायची गरज आहे का? तर याचा आन्सर आहे यस. पेट एंट्रन्स द्यायची गरज आहे का नाही हे पुढे डिसाईड करा. पण आत्ता फॉर्म तर तुम्हाला 100% भरावा लागणार आहे. फॉर्म भरला, तुम्ही क्वालिफाय असताल सेट नेट, तर तो पेपर द्यायची गरज नाही, पण फॉर्म भरावा लागतो. ठीक आहे ना. म्हणजे फॉर्म सबमिशन हे मॅन्डेटरी असतं. त्या ठिकाणी फॉर्म भरला तर पुढे तुम्हाला कन्सिडर करतात, तर मेरिट लिस्टमध्ये तुम्ही येता. सिम्पल. तर कन्फ्युजन हे ठेवू नका की आपण क्वालिफाय मग आपल्याला फॉर्म भरण्याची गरज नाही, आपण डायरेक्टली PhD करू. तसं करता येत नाही, फॉर्म कंपल्सरी. सिम्पल. तर फ्रेंड, आय होप अपडेट काय ते कळालं असेल. काही डाऊट असेल, क्वेरी असेल, तुम्ही या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, रिप्लाय येऊन जाईल. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.